चाकणकरांची भूमिका अत्यंत चुकीची. फलटणच्या महिला डॉक्टरचं चारित्र्य हनन केल्याचा आरोप चाकणकरांनी केला होता. यावरून सुषमा अंधारेंनी जोरदार हल्लाबोल केलाय. एखाद्याचा चारित्र्य हनन करणं किती योग्य, मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावरती व्हावी म्हणून तुम्ही तिथे जात असाल तर तुम्हाला महिला आयोग म्हणायचं का, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. तुमच्या 50 कोटींच्या दाव्याला घाबरत नाही, सुषमा अंधारेंनी रणजितसिंह निंबाळकरांवरती थेट हल्लाबोल केला. फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी अंधारेंनी केली. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवी माहिती समोर आली आहे. डॉक्टरचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला असून मृत डॉक्टरच्या शरीरावरती इतर कोणत्याही जखमा नाहीत. डॉक्टरचा मृत्यू हा गळफास घेऊन झाल्याचं उघड झालंय. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत बनकरच्या पोलीस कोठडीत वाढ झाली आहे. बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी नाही, कोणतीही तक्रार नसल्यामुळे चौकशीचा प्रश्नच नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलं. पुण्यातील HND जैन बोर्डिंग हॉस्टेलचा अंतिम निकाल 30 ऑक्टोबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. गोखले बिल्डर आणि ट्रस्टच्या वतीनं व्यवहार रद्द करण्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात येणार आहे. प्रतिज्ञापत्र दाखल झाल्यानंतर धर्मादाय आयुक्त निकाल देणार आहेत. आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचे पप्पू असल्याचं प्रदर्शन करू नये, आदित्य ठाकरेंनी राहुल गांधी बनू नये असा हल्लाबोल आज फडणवीसांनी केला. खोटी कागदपत्र तयार करून आरोप केले जात आहेत असं फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदित्य ठाकरेंवरती टीका केली. कंत्राटदारांच्या याद्या तयार करणारे आता मतदार याद्या मोजतायत, विरोधकांना आता पराभव दिसू लागलाय असा हल्लाबोल शिंदेंनी केला. मतदार यादीवरनं आदित्य ठाकरेंनी केलेल्या आरोपांना आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले. तुम्ही आकडेवारी समोर आणा, आम्ही सत्य परिस्थिती समोर आणू असं आव्हान शेलारांनी आदित्य ठाकरेंना दिलं. उद्धव ठाकरे भस्म्या झालेला अॅनाकोंडा आहेत. 25 वर्षांपासून अॅनाकोंडाचा मुंबईतला विळखा बसलाय असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला. ठाकरेंनी मुंबईतील रुग्णांची खिचडी, भूखंड आणि डांबर सुद्धा गिळलं. कोविडमध्ये मृतदेहांच्या बॅगा देखील खाल्ल्या असा आरोप शिंदेंनी केलाय. तर उद्धव ठाकरे आयत्या बिळावरचा नागोबा आहे तशी टीका आशिष शेलारांनी केली. ठाकरेंची भाषा महाराष्ट्राला शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे असं शेलार म्हणाले. ठाकरेंच्या काळात मुंबईची दयनीय अवस्था झाली. निवडणुका आल्या की मुंबई विकली जाणार म्हणतात. उद्धव ठाकरेंनी नवा स्क्रिप्ट रायटर शोधावा असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला. तर मुंबईकर निवडणुकीमध्ये ठाकरेंना माफ करणार नाहीत असंही शिंदे म्हणाले. कराडमध्ये जनशक्ती विकास आघाडीचे 2 माजी नगराध्यक्ष आणि 7 नगरसेवकांनी शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केलाय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बंगल्याची डागडुजी केली जाणार आहे. डागडुजीसाठी तब्बल 1 कोटी 4 लाखांचा खर्च होणार आहे. नागपुरातील रवी भवन येथे विधानसभा अध्यक्षांच्या 9 नंबरच्या बंगल्याची डागडुजी सध्या सुरू आहे. पुणे पोलिसांनी थेट युनायटेड किंगडमच्या हाय कमिशनला पत्र दिलंय. पुणे पोलिसांचा युकेच्या हाय कमिशनसोबत पत्रव्यवहार सुरू असून निलेश घायवळला ताब्यात घेण्यासंदर्भात त्यात उल्लेख करण्यात आलाय. घायवळनं चुकीच्या पद्धतीनं पासपोर्ट बनवला असून त्याच्यावर पुण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याचं पत्रात नमूद केलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी बीड जिल्हा विशेष न्यायालयामध्ये पार पडली. आज तर वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कराडच्या संपत्ती जप्तीच्या अर्जावरती न्यायालयानं निकाल दिलेला नाही. तर या प्रकरणाची पुढील सुनावणी 11 नोव्हेंबरला होणार आहे. कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची मदत न मिळाल्यामुळे परभणीत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवरती दगडफेक केली. या घटनेनंतर दगडफेक करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. अलिबागमधील कचरा व्यवस्थापनासाठी भाजप आक्रमक झाली आहे. भाजपचे नेते पंडित पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्षा चित्रा पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली. तर अलिबाग जवळच्या अनेक कंपन्यांमधील CSR फंड हा या कामांसाठी देखील वापरणं गरजेचं असल्याचं म्हणत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात नदीपात्रातनं रात्री बेरात्री अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याचा आरोप शिवसेना तालुका प्रमुखानं केलाय. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची आणि वाळू उपसा थांबवण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील शिवसेनेनं दिलाय.
राज्यात कृषी बियाणांना विक्रीसाठी साथी ॲपच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे आज राज्यभरात कृषी केंद्र चालकांनी सरकारविरोधात बंद पुकारलाय. ऐन रबीच्या तोंडावर कृषी केंद्र संचालकांनी हा बंद पुकारल्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली. जळगावात वक्फ बचाव समितीच्या नेतृत्वाखाली जीएस मैदानावरती 2 तास धरणं आंदोलन करण्यात आलं. हजारो समर्थकांनी आंदोलनात शांततेत सहभाग घेतल्यानंतर निदर्शकांनी स्वतःहून पोलिसांकरवी अटक करून घेत जेलभरो आंदोलन यशस्वी केलं. ऊसतोड मजूर मुकादम संघटना आक्रमक झाली आहे. माजी खासदार रणजित निंबाळकर यांच्या विरोधात कारखान्यावरती बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पर्यटन स्थळ असलेल्या मालवण शहराची विशेष ओळख असलेल्या रॉक गार्डन येथील लाईट सेवा बंद असल्याचं समोर आलंय. ही लाईट बंद असल्यामुळे रॉक गार्डन बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यामुळे नागरिकांनी आक्रमक होत मोर्चा काढला. फलटणमधील मृत तरुणीचं चारित्र्य हनन कशासाठी? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खडा सवाल. महिला आयोगाला काळीमा फासत असल्याची टीका. फलटण आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करा. सुषमा अंधारे यांची मोठी मागणी. तुम्ही मला धमक्या द्या, मी आणखी एक एपिसोड बाहेर काढेन, अंधारेंचा इशारा. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. मतदार याद्यांच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार. मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलनात सहभागी. नागपूर हैदराबाद महामार्ग केला जाम. माओवादी संघटनेला आणखी एक मोठा हादरा. 45 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय असलेल्या बंडी प्रकाशचं हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण. प्रकाशवर 1.5 कोटींचं होतं बक्षीस. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडनं 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. 2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता. फलटणमधील मृत तरुणीचं चारित्र्य हनन कशासाठी? सुषमा अंधारेंचा रुपाली चाकणकरांना खडा सवाल. महिला आयोगाला काळीमा फासत असल्याची टीका. फलटण आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांची चौकशी करा. सुषमा अंधारेंची मोठी मागणी. तुम्ही मला धमक्या द्या, मी आणखी एक एपिसोड बाहेर काढेन, अंधारेंचा थेट इशारा. आदित्य ठाकरेंनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन हे करू नये. मतदार याद्यांच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा. फलटणमध्ये आत्महत्या केलेल्या डॉक्टर तरुणीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर. तरुणीचा मृत्यू गळफास घेऊनच, मात्र शरीरावर इतर कोणत्याही जखमा नसल्याचं समोर. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा महाएल्गार. हजारो शेतकऱ्यांचा नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्का जाम. सभास्थळी न जाता कडूंची महामार्गावरच सभा. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची कोणतीही चौकशी सुरू नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. समीर पाटलांनी रवींद्र धंगेकरांविरोधात दाखल केला मानहानीचा दावा. धंगेकरांनी हजर राहावं, कोर्टानं बजावलं समन्स. एकनाथ खडसेंच्या जळगावच्या निवासस्थानी जबरी चोरी. सोन्यासह रोकड लांबवली. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. आणि केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. केंद्र सरकारकडून 8व्या वेतन आयोगाला मंजुरी.
2026 पासून कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता.